नर्मदे हर. हे बघा आता हे सरोवर लागलं छोटं आणि मध्ये भगवान शंकरांची मूर्ती आहे. इथे पाण्यामध्ये आंघोळीचा आनंद घेतात. पलीकडे एक कपिलधारा दूधधारा बघून आलो. भगवान शंकरांची जवळजवळ 25-30 फूट जास्त असेल उंचीची मूर्ती आहे पाण्यात उभारलेली. तिकडे पलीकडे पण ते भव्य मंदिर आहे मोठं, बघायला वेळ नाही. फक्त तट परिवर्तनाची जी पूजा आहे ती करून घेतली, त्याची काही व्हिडिओ करायला मिळाली नाही, पण पूजा झाली. हे अमरकंटक आहे. बघा अमरकंटक. पुढे माईची बघूया. तट परिवर्तन होऊन दक्षिण तटाला आता निघालो आहे. संध्याकाळी 4:30 ते 5ला थांबणार. येताना हे कुत्र्याबरोबर आहे, तो खूप पुढे चालतो. पुन्हा एकदा त्या भगवान शंकराचं दर्शन घ्या आणि पुढे तिकडे भव्य मंदिराचं काम चालू आहे. हे तर मजबूत करा. थांब गुरु थांब. परिक्रमा रास्ता सीधा आहे ना. अय गुरु ये. अय गुरु उधर जाना है, चल सीधा चलो. अभी ये लाल कुत्ता हा जो आहे ना, लालसर सफेद कुत्रा, हा माझ्या बरोबर आहे. पुढे कुत्रा आडवा आला आहे, त्यांना काय तो त्याच्यामुळे माझ्या चावायचं तो. जा ना. काळ्या डोंबळ्या एवढ्या मजबूत आहे, तो परिक्रमा करतो आहे. कशाला त्याला नादी लागते. तो ऐकल तुला. पुन्हा आला, पुन्हा कट. चल चल. त्याची
काळ्या कुत्र्याची हिंमत तर नाही. किती मजबूत कुत्रा आहे पण उपयोग काहीच नाही. चला आहे का हिंमत? बघा आहे हिंमत. नुसतं जवळ येतं पण हिंमत काहीच नाही. ठीक आहे, आपल्याला हे बघायचं ना, आपल्याला हे बघायचं. झाली बाबा, आपल्या गली में कुत्ता शेर होता है. चलो नर्मदे हर.